शेतकऱ्यांवरचं संकट संपताना दिसत नाही आहे. कारण सुरुवातीला अल निनोमुळं मान्सून उशिरा आला आणि पेरण्या उशिरा झाल्या. इकडून तिकडून पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या, मात्र त्यांच्या नशिबी बोगस बियाणं आलं आणि हजारो हेक्टर राज्यातील शेती ही बोगस बियाण्यामुळं करपून गेली. मात्र या संदर्भात शासनाने पावलं उचलली आणि कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. आपण अकोला जिल्ह्याचं संदर्भात जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यात 10,000च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि 14,000 हेक्टर म्हणजे 36,000 एकरच्या जवळपास क्षेत्र बाधित झालेलं आहे. परंतु दुबार पेरणीची वेळ निघून गेल्यानं अनेक भागातील शेती आता कोरडे पडलेले आहेत. आता आपण पाहू शकतो, आपण मूर्तिजापूर तालुक्यातील एका शेतात सध्या आहोत. हे शेत आपण बघू शकतो पूर्णपणे कोरडं राहिलेलं आहे. कारण या शेतात बोगस सोयाबीन बियाणं निघालं होतं. परंतु या शेतकऱ्याला दुबार पेरणीची वेळ निघून गेल्यानं दुबार पेरणी करता नाही आली. नांगरटी केली होती, बोगस बियाण्याचं बी काढून टाकलं होतं आणि शेत पूर्णपणे तयार करण्यात आलं होतं. मात्र वेळ नसल्यामुळं आता हे शेत असंच कोरडं राहिलेलं आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या बांधावर आता कुठलंच या पीक दिसत नाही आहे. खरीप हंगाम आता या शेतकऱ्याच्या हातून गेलेला आहे. ते शेतकरी आपल्या सोबत आहेत. दादा, मला सांगा, हे नेमकं का पेरलं नाही, काय कारण आहे? नाही, आम्ही आता 5/7/2026 ला सोयाबीनची महाबीज कंपनीचं 20 आणि त्याचा लाट नंबर आहे 100-1861. त्याचं 6 बॅगाचं बियाणं आम्ही पेरलं होतं. ते पूर्णपणे त्याची म्हणजे 7 दिवस त्याची वाट पाहिली, ते पूर्णपणे निकृष्ट निघालेलं होतं. त्याचं कवकन शक्ती एकदम कमी झालेली होती. आणि आता मग ते आम्ही त्या 13 तारखेला तक्रार केलेली आहे त्या कृषी विभागात. आणि ते आता पूर्णपणे निकृष्ट निघाल्यामुळे आम्ही त्याची समजा वाई करून ठेवली, बा डबल पेरणी करू, पण आता वेळ निघून गेलेली आहे. आता आम्ही काहीच पेरू शकत नाही. आता शेत आमचा काळा आहे आणि आता याच्यावर आमची पूर्ण वर्षभराची भिस्त असते, म्हणजे वर्षभराचं आर्थिक नियोजन असते. आता आमच्या मुली, म्हणजे माझी मोठी मुलगी MBBS ला आहे, लहानी मुलगी BMS ला आहे, मुलगा 12वी ला आहे. लहान भावाचा पण परिवार याच्याबद्दल आहे. आमचे आई वडील वृद्ध आहेत आणि आता आम्ही वर्षाची आर्थिक वर्ष आता कसं निभवा हे आमच्या पुढे गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी आम्ही सरकारला मागणी करत आहोत की लवकरात लवकर आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी व आमचे आता पुढचे नियोजन, म्हणजे आता खरीप तर निघून गेलेलं आहे, पण रब्बीसाठी आम्हाला काही ना काही नियोजन करता येईल, त्यानुसार आम्हाला काही ना काही मदत मिळण्यात यावी. नाहीतर आम्ही आमच्या सहपरिवार मुलाबाळासह इतर शेतामध्ये आम्ही आमरण उपोषण सुरू करू, लवकरात लवकर आम्हाला मदत मिळत नाही. आणि आता आमच्या या अशाच निकृष्ट बियाण्यामुळे आमच्या खरडडोई शिवारात जवळपास 2 आत्महत्या झालेल्या आहेत या कारणामुळे, निकृष्ट बियाण्यामुळे. आणि महत्वाची कंपनी तरी या कंपनीचं पण बियाणं बोगस निघालेलं आहे, तर यांच्या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व आम्हाला मदत मिळण्यात यावी. शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शेतकरी आत्महत्या संदर्भात शेतकऱ्यांनी विचार करू नये अशीच विनंती न्यूज 18 मार्फत करण्यात येते. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. दादा, मला सांगा, काय मागण्या आहेत संघटनेकडून? कारण की आतापर्यंत पंचनामे अर्धवटच झालेल्या 14,000 हेक्टर बाधित क्षेत्र आहे. तक्रारीनुसार 7,000च पंचनामे झालेले आहेत. काय शेतकरी संघटना पुढाकार घेते? शेतकऱ्याच्या मंडळाच्या वतीनं, शेतकरी संघटनेच्या वतीनं आमचं असं म्हणणं आहे गव्हर्नमेंटले की बुवा ही रियालिटी आहे. जेव्हा आता इथं पूर्ण तुमचे पंचनामे झाले आहेत, शेतकऱ्याने तुमच्यापाशी तक्रारी नोंदवल्या आहेत, तुम्ही 14,000 हेक्टर म्हणजे 36,000 एकराच्या जवळपास या जिल्ह्यातनी जमीन कोरडी राहिली आहे, म्हणजे पेरणी झालीच नाही खरीपाची. एवढं सगळं क्लिअर असल्यावर आता तुम्ही पंचनामे करून हा अहवाल पाठवून यायला तात्काळ मदत द्यायसाठी तुम्हाला अडचण काय आहे बा? की एकीकडे तुम्ही म्हणता की बा स्पॉट इन्शुरन्स, आता इथं टकटक दिसून आलं ना की बा शेतकऱ्याने वावरच काय टाकून दिले. कोणताच शेतकरी त्याचं शेत कोरं ठेवत नाही, काहून की त्याच्या खरीपाच्या वर्षावर त्याची पूर्ण भिस्त असते. पहिलेच तर अल निनोमुळे 1 महिना हंगाम पुढे गेला. 1 महिना गेल्यावर आता कसंही पेरण्यात आम्हाला तिथं निकृष्ट दर्जाच्या बियाण्याने त्या शेतकऱ्याचा धिंगाणा करून टाकला. म्हणून आमची गव्हर्नमेंटला अशी म्हणणे आहे की ज्या कंपन्यांनी, ज्या 14 कंपन्यांवर तुम्ही आता FIR दर्ज केले आहेत, या कंपन्यांचे बियाणे या अकोला जिल्ह्यात किंवा मूर्तिजापूर तालुक्याच्या कोणत्याही दुकानात विक्रीत जर आले, याले सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील. किंवा ते बुस्टर सारखी नावाजली कंपनी आहे, ओसवाल सारखी कंपनी आहे, ते रवी शीट सारखी कंपनी आहे, बऱ्याच अशा नामांकित कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांचं नाव सांगून मागच्या वर्षी पांढऱ्या फुलाच्या बियाण्यात शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. या फसवणुकीसाठी शेतकऱ्याला आता याचा मिनिमम, या शेतकऱ्याचं नुकसान झालं एकराले 50,000 रुपयाचं. तर आता 50,000 रुपये नुकसान झालं, तर तरी तुम्ही त्याचा हलकाबारी करून आता शेतकरी बिचारा प्रत्येक वेळेस स्वतःच नुकसान सहन करतो. नफे तुम्ही कमवा, पण आम्हाला जे मदत द्यायची आहे बियाणे कंपनीच्या शुद्ध नफ्यातून, ते आता तात्काळ द्या ना. जसं जिल्हाधिकारी मॅडमच्या एक मिटिंग झाली होती नुकतीच, 5-6 दिवसात शेतकऱ्याचे वावर उलटले, शेतकऱ्यांना कंप्लेंट केल्या बा
जिल्हा 2-3 आमदार साहेब होते, आमचे मूर्तीवरचे आमदार साहेब होते तिथं. याईनं विधानसभेत प्रश्न उचलला म्हणून त्याची दरवर्षीपेक्षा यावर्षी तात्काळ सेवा झाली. नाही तर बियाणे कंपन्यावाले अगोदर एक थैली बॅग घेऊन त्याला काढून ते शेतकऱ्याला त्या घराकडे तुला दुकान माहिती उलटलं. पण आमचं असं म्हणणं आहे की या वावराची जी नुकसान भरपाई झाली आहे, उन्हाळ्यापासूनची मशागत, त्याच्यानंतर त्याचा पेरणीचा खर्च, नंतर त्याचा खर्च, आता या शेतीच्या वर्षावर या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह आहे, उद्या शिक्षणाचे खर्च आहेत, त्याचे दवाखाने आहेत, त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आता शेतकऱ्यांना कशा करावा? शासनाला यायला की पेन्शन आहे, यायला की गव्हर्नमेंटचा पगार आहे. आता याचं वावरच काय राहील ते याला कोणी उधारी देते ना मार्केटमध्ये. तुझं वावरच काय आहे, तुला कोण उधार देईल? म्हणून आमची शासनाला अशी आहे की तुम्ही याच्यावर कारवाई करून विमा कंपनीच्या शुद्ध नफ्यातून या सगळ्या शेतकऱ्याला तात्काळ पैसे वितरित करावे. अन्यथा आम्ही पुढच्या वर्षी या एकाही कंपनीचं बियाणं मुर्तेड तालुक्यात व अकोला जिल्ह्यात विक्री होऊ देऊ नये याची शासनाने दखल घ्यावी, बियाणे कंपनीची दखल घ्यावी. आम्ही याच्या नावाचे बोर्ड लावून देऊ दुकानापुढे की याईनं मागच्या वर्षी आपल्या शेतकऱ्याचा विश्वासघात केलाय, याईनं आपल्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला चान्सवर नेऊन टाकलाय. याच्या बियाण्यापासून सावध राहा, याचे बियाणे आपल्याला घ्यायचे नाही असं आम्ही सगळं करू. व यांच्या विरुद्ध जर शासनानं आम्हाला मदत दिली नाही तर अधिवेशनाच्या 7 डिसेंबर रोजी आम्ही पहिल्याच दिवशी मुर्तेड तालुक्यातले ज्या शेतकऱ्याचे बियाणे उलटले आहेत, ज्या शेतकऱ्याला बाकीच्या काय समस्या आहे, यासाठी आम्ही हजारोच्या संख्येनं एक मोठं आंदोलन उभं करू व या कंपन्या आम्ही काळ्या यादीत टाकून यायला महाराष्ट्रातून हद्दपार करू. याची या कंपन्यावाल्यांनी दखल घ्यावी, शासनाने दखल घ्यावी. बोगस बियाणं देणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र शासन सध्या आता शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं आमदार हरीश पिंपळे यांच्या माध्यमातून दिसत आहे. कारण की त्यांनी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न गंभीरतेने मांडला होता. मात्र शेतकऱ्यांना आता मदत केव्हा मिळेल हाच प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 मराठी, मूर्तिजापूर, अकोला.